नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 24 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल सुरुवातीला ना थोडा कालचा सीन दाखवलेला आहे. सायली म्हणत असते की मधुभाऊ मला सांगा ना की या छोट्या छोट्या मुलांना त्यांचं जे काही आरोग्य आहे आणि जी त्यांची सुरक्षितता आहे तर ती मिळण्याचा अधिकार नाही आहे का? तर मधुभाऊ म्हणतात नक्कीच आहे. सायली म्हणते मग त्यासाठी कुणीतरी लढायला हवं ना, यापुढे ही सगळी लढाई ना फक्त माझी, असं सायली म्हणते. अर्जुन म्हणतो की बायको कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून. आता सगळेजण पुन्हा आश्रमातले ना टाळ्या वाजवतात आणि यांना सायलीचं खूप कौतुक करत असतात. आता चैतन्य म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन सायली वहिनी. परत म्हणतो नाही नाही सायली मॅडम. सायली म्हणते अहो आता हे मॅडम वगैरे पुरे. हां चैतन्य पुन्हा म्हणतो सॉरी मॅडम. नाही नाही वहिनी वहिनी. सौम्या म्हणतो अगं ही सगळी तर गंमत होती, तू जरी आश्रमाची मालकीन असली ना तरीसुद्धा ना तू आमची सायली तर येच आहेस. आता सायली म्हणते हे मालकीन वगैरे ना फक्त आश्रमाच्या कागदपत्रापुरतंच, बाकी काही नाही म्हणून. आणि आता सायली म्हणते मधुभाऊ मी नमस्कार करते हं म्हणून. सायली आता त्या काकांच्या आणि मधुभाऊंना दोघांनाही नमस्कार करते. आता सुमन काकू म्हणते सॉरी कुसुमताई म्हणते चला सायली मॅडम या या आता तुम्ही तुमच्या सिंहासनावर बसा. आणि त्या श्वेताला इशारा करते जा जाऊन औक्षणाचं ताट घेऊन ये म्हणून. आता कुसुमताई म्हणते की सायली मॅडम आम्ही आता तुमचं औक्षण करते. हां सायली म्हणते अरे वा बरीच तयारी झालेली दिसते. हवी कुसुमताई ना अगदी हरणासारखी उड्या मारते. आता मी टी व्हीवरती ना नक्की बघा आजचा हा भाग. आता ती श्वेता काय करते की औक्षणाचं ताट घेऊन येते आणि आता सायलीला हळदी कुंकू लावते आणि म्हणते की सायलीताई अभिनंदन. हां आणि म्हणते की तुला माहिती का सायलीताई इतक्या कमी दिवसात आहे ना की मला कळलंय की हा आश्रम सांभाळायला ना तू अगदी योग्य व्यक्ती आहे म्हणून, असं म्हणत असते. आणि म्हणते की पुढे आणि थँक्यू तू माझा जीव वाचवलास ना म्हणून. तू इथे राहत नसलीस ना तरीसुद्धा ना इथं कोणाचं पानसुद्धा हलत नाही आहे तुझ्याशिवाय, असंही श्वेता म्हणत असते. आणि आता तिचं औक्षण करते. आता तो सोम्या म्हणतो सायलीताई आम्ही पण तुझ्यासाठी इतक्यातच बघा आता त्या नवीन आलेल्या 2 मुली आहेत ना तर त्या 2 मुली एक फुलांचा गुच्छ घेऊन येतात आणि आता सायलीला देतात आणि म्हणत असतात की सायलीताई हे बघ हे तुझ्यासाठी आणलंय म्हणून. आता सायली तो फुलांचा गुच्छ घेते. सगळेजण टाळ्या वाजवत असतात. म्हणजे थोडक्यात काय तर सायलीचं आहे ना आज फारच कौतुक दाखवलं. पुढे आपण पाहतो की सायली म्हणते की काय गं तुम्ही दोघीजणी किती गोड आहात, तुमच्या दोघींचं नाव काय आहे पूर्ण. त्यातली एक जण मुलगी म्हणते की माझं नाव सोनल, मंदिरात जे गुरुजी राहायचे ना त्यांनीच माझं नाव ठेवलं आहे म्हणून. म्हणजे तिला एका गुरुजींनी सांभाळलं होतं. आणि म्हणते की आडनाव काय आहे ना तर ते मला माहिती नाही आहे. मग सायली म्हणते काय गं आणि तुझं पूर्ण नाव काय आहे. तर ती मुलगी म्हणते मला नाही माहिती, सिग्नलवरची लोक मला ना ताई याच नावाने हाक मारत होती. आता हे सगळं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं. सायली म्हणते ठीक आहे काहीच हरकत नाही आपण आहे ना तुझं नाव ठेवूयात म्हणून. आणि सायली विचार करून म्हणते तुमचं नाव असेल दिव्या म्हणून. आता त्या मुलीचं नाव दिव्या ठेवते आणि पहिलीचं नाव असतं सोनल. अर्जुन म्हणतो की चला आता सायली मॅडम म्हणाल्या ना मग तुझं नाव फायनल दिव्याच असणार आहे म्हणून. टाळ्या म्हणून पुन्हा सगळेजण आता तिच्या नावासाठी ना टाळ्या वाजवतात. आपण पाहतो आता हे सगळं त्या श्वेताला काही अजिबात आवडत नसतं आणि सायलीचं खूप कौतुकच होत असतं. आता जिचं नाव ठेवले ना ती येते आणि आता सायलीच्या गालाची ना छान अशी पापी घेते आणि म्हणते की थँक्यू सायलीताई म्हणून. आपण पाहतो ती छोटी मुलगी जी असते ना तर ती त्या बुकेकडे बघत असते. तिला ती गुलाबाची फुलं ना हवी असतात म्हणून सायली आता तिच्या हातात ना ते गुलाबाचा बुके देते. अजूनही ती मुलगी काही बोललेली नसते पण आज बघा असते तिचं नाव पण सांगते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण पाहतोय पण इकडे हॉस्पिटलमधलं सीन. आता या प्रियाने फरमाईशच करून सांगितली ना त्या नर्सला की मला चॉकलेट मिल्कशेक हवं आहे आणि व्हेज पिझ्झा हवा आहे म्हणून. आणि नागराजला हे सगळं ऐकून आहे ना हसायला येत असतं. आता ती नर्स म्हणते मी आणून देते हां लगेच. प्रिया म्हणते थँक्यू ग ताई म्हणून. आणि ती नर्स तिथून गेली की नागराज त्याला हसायला लागतो. या प्रियावरती खूपच जोरजोरात हसतो. प्रिया म्हणते काय हो एवढं हसायला काय झालंय. नागराज म्हणतो चॉकलेट मिल्कशेक आणि व्हेज पिझ्झा. काय गो प्रिया सॉलिड आहे बाबा हे सगळं तुझं. अगं कशी आई आहेस गो तू प्रिया, असं नागराज म्हणत असतो. आणि म्हणतो की स्वतःच्या प्रेग्नन्सीचा सुद्धा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेतेस. व्हेरी बॅड हां प्रिया. मग अशी डॉक्टरना तू जे काही सांगत होतीस ना मला हे होतंय मला ते होतंय, अगं मला माहिती आहे चांगलंच की तुला काही होत नाही आहे प्रिया, हे सगळे तुझी नाटकं आहेत. आणि माहिती आहे का प्रिया तुझं बाळ आहे ना बापावर गेलं असेल, ते काय तुझ्यावर नाही गेलं, साधं आहे का ते बाळ. आणि तू त्याच्या नावाने ना स्वतःची लाड पुरवतीयस. कशी आहेस गो तू. प्रिया म्हणते आता मी नाही माझे स्वतःची लाड पुरवणार तर कोण पुरवणार आहे, कोण येणार आहे माझी लाड पुरवायला. तुम्ही ना फार विचार करू नका. तो सचिन तुम्हाला कॉल करतोय की नाही ना तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. नागराज म्हणतो धन्यच बाबा प्रिया तो स्वतःच्या बाळाला सुद्धा ना वेठीस धरलंय म्हणून. आणि आपण पाहतोय पुन्हा आश्रमातला सीन. इकडे श्वेता म्हणत असते सायलीताई तू या छोटीशी सुद्धा काळजी करू नकोस हां आजपासून, म्हणजे आत्तापासूनच ही छोटी मुलगी ना माझ्या ताब्यात राहील म्हणून, असं ती श्वेता सांगते. आणि म्हणते आणि खरं तर आहे ना आज तू कुठलाही दुसरा विचार करूच नकोस, तुझा खास दिवस आहे ना तर तू एन्जॉय कर म्हणून.
ती मुलगी अजूनसुद्धा ना त्या बुकीसोबत खेळत असते. सायली म्हणते की सोनल, दिव्या, तुम्ही दोघीसुद्धा ना या वात्सल्य कुटुंबाचा ना आश्रमाचा ना एक कुटुंबाचा भागच आहात आणि मी तुमची ताई आहे म्हणून. मधुभाऊ म्हणतात, हे बघ सायली, तू आजपासून यांची नुसती ताईच नाही आहेस, तर या आश्रमाची आजपासून सर्व आहे म्हणून. आता असं आणि पुढे मधुभाऊ म्हणतात की आता पोलीस स्टेशनमध्ये यांच्या नावाची तू नोंद तर करून आलीस ना. मधुभाऊ म्हणतात, सायली, माझी ना 100% खात्री तू हा आश्रम अगदी व्यवस्थित चालवशील आणि माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच म्हणून. आता श्वेता म्हणते, सायली ताई, मी शिरा केलाय तुझ्यासाठी, थोडासा खा ना. आणते मी म्हणून ती आता श्वेता शिरा आणायला जाते. तर बघा लगेचच आहे ना कुसुमताई म्हणते, आज गोडाच्या शिऱ्याचा घास तिच्या नवऱ्याने पहिल्यांदा तिला भरवला पाहिजे. काय चालेल ना अर्जुन सर? अर्जुन म्हणतो, चालेल काय, धावेल ना म्हणून. आणि सगळे हसायला लागतात. आता ती श्वेता शिरा घेऊन येते. अर्जुन तो शिऱ्याचा पहिला एक घास आहे ना तर पहिल्यांदा तर सायलीला भरवतो आणि सगळेजण खूप खुश असतात. सायली म्हणते, वा मस्त, खूप छान झालाय शिरा म्हणून. अर्जुन म्हणतो, आवडला ना, घे मग अजून खा म्हणून तिच्या हातात देतो. आता सायली काय करते, त्यातला एक घास ती छोटी नवीन मुलगी आली ना जी अतिशय गोड आहे तर त्या मुलीला ना एक घास भरवते. आता बघा ती मुलगी नाही इथून पुढं थोडंसं ना सायलीशी बोलते. इकडे आपण पाहतो अस्मिताने ना व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि आता तो विमलने पकडलेला असतो आणि इकडे कल्पनाताई येत ना आता त्या स्मितला एक एक घास घालत असतात. आता अस्मिता म्हणत असते की अगं मम्मा, थोडे छोटे छोटे घास भरव ना, आता तर कुठे त्यांनी सॉलिड खायला सुरुवात केली, त्याला अजून सवय नाही आहे ना. कल्पनाताई म्हणतात, हो ग बाई म्हणून. अस्मिता म्हणते, बघ ना अगं तो नुसताच गिळतोय, नंतर उलटून सगळं बाहेर काढेल. मम्मा सगळं मिक्सरमधून तर व्यवस्थित बारीक केलंयच ना म्हणून. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, मी तुझी आई आहे, हा, मी कधीच लहान मूल बघितलं नाही, असं काय वागतेस ग? अस्मिता म्हणते, अगं तसं नाही मम्मा. तर कल्पनाताई म्हणतात, तुला आणि त्या तुझ्या 2 भावांना मीच तर मोठं केलंय ना. अस्मिता म्हणते, अगं तसं नाही मम्मा, अगं स्मित आत्ताच तर रांगायला लागलाय आणि त्याच्या पाठीमागे फिरून तुझी ना दमछाक होईल आणि या विचाराने ना माझं या जॉबमध्ये ना मनच लागत नाहीये म्हणून. कल्पनाताई म्हणतात, अगं असं काय करतेस तू, फक्त तिथला विचार कर बस. अस्मिता म्हणते, तेच तर जमत नाहीये मला, असं वाटतं की स्मितच्या एनर्जीच्या समोर आहे ना तू थकशील. आम्हाला जेव्हा सांभाळलं ना तर तेव्हा आता खूप वर्ष झाली, आता तुझी खूप दगदग होत असेल ना. तर कल्पनाताई म्हणतात, नातवाला सांभाळताना आजीची दगदग नाही होत आणि त्या स्मितला ना एक एक घास भरवत असतात आणि म्हणतात, बघ रे स्मित, मी तेच सांगते ना तुझ्या मम्माला की आजी नाही दमत म्हणून. आता तो गोलू हालचाल करतो. कल्पनाताई म्हणत असतात, गोलू सरळ बस बरं आता. अस्मिता म्हणते की अगो मम्मा, अगं नीट धर ना त्याला. आता विमल म्हणते, अस्मिताताई वहिनीने नीटच धरले, आता तो एवढी तर मस्ती करणारच ना. तर अस्मिता म्हणते, अगं डॉक्टरांनी त्याला सांगितले की त्याला नीट पकडा म्हणून, तिचे हातपाय नाजूक आहेत म्हणून. कल्पनाताई म्हणतात, ए अस्मिता, तू ना तिथे बसून उंटावर बसून शिळ्या राखू नकोस, मी ना गोलूला अगदी व्यवस्थित सांभाळते, चल ठेव बरं आता तो फोन. आणि विमलला म्हणते, विमल ठेव गो फोन म्हणून. आणि आता ती विमल फोनच कट करून टाकते. आता ही अस्मिता स्वतःच्याच आईला ज्ञान देते की बाळाला कसं सांभाळायचं म्हणून. पुन्हा आपण पाहतो आश्रमातला सीन. सायली म्हणत असते, चला मस्त साजूक तूप घातलेलं वरण भात आणलाय मी आणि कोणाला तरी आवडतो ना म्हणून आता एक एक घास घालायला जाते तर ती मुलगी ना स्वतःच्याच हाताने खाते, तिला खूप भूक लागलेली असते. सायली म्हणते, थांब मी भरवू का तुला म्हणून एक एक घास आहे ना आता त्या मुलीला भरवत असते. पण ती मुलगी अजूनही बोललेलीच नसते. म्हणून सायली म्हणते, अजूनही एका छोट्या मुलीने मला तिचं नावच सांगितलेलं नाही आहे, मग मी तिला हाक कसं मारणार बरं? आणि म्हणते की मला हाक मारायची असेल तर ती मला सायलीताई अशी हाक मारू शकते, पण मी तिला कशी हाक मारणार नाही का? काय बरं नाव असेल त्या मुलीचं असं म्हणून सायली ना ऑप्शन विचारत असते. पण ते प्रज्ञा नाव असेल का? परत म्हणते, नाही प्रीती असेल का? ती मुलगी नाही म्हणत असते. मग सायली म्हणते, हां मनाली नाव असेल ना? तर ती मुलगी म्हणते, नाही गौरी. सायली म्हणते, हां गौरी नाव आहे तुझं? अरे वा, किती छान नाव आहे ग तुझं, खूपच गोड नाव आहे असं त्या गौरीला म्हणत असते. आणि म्हणते, चला आता पटापट जेवून घ्यायचं हां गौरी बाळा. आणि म्हणते की वा गौरी, किती छान नाव आहे. इतक्यातच पार्सलवाला येतो आणि म्हणतो की मॅडम पार्सल म्हणून. तर सायली उठते पार्सल घ्यायला, तर ती मुलगी म्हणते की नाही उठायचं म्हणून. सायली म्हणते, अगं काय झालं बाळा, हे बघ असं घाबरायचं नाही, हां मी पार्सल आलं आहे ना माझं, मी पटकन ते पार्सल घेते आणि लगेच येते. हां इतक्यातच तिथं श्वेता येते आणि हे सगळं बघून म्हणते, सायली ते तू बस, हां मी घेते ते पार्सल, तू बस म्हणून. आता ती श्वेता जाते आणि आता सगळे पार्सल घेऊन येते आणि सायली पुन्हा त्या मुलीला घास भरवत असते. आता तिचं जेवण होतं, मग तिला पाणी वगैरे पाजते आणि इतक्यातच आहे ना आता सायली उठून जाते आणि तिने जे काही पार्सल आणलीत ना तर ते बघायला. आता बघा आज सायलीने ना आश्रमात सगळ्यांसाठी ना छान अशी खरेदी केलेली असते. श्वेता म्हणत असते की सायली ताई, अगं हे सगळं काय आहे गं?
तर सायली म्हणते दाखवते आणि हाक मारते की सोनल, दिव्या इकडे या बरं म्हणून. आता दोघी नवीन आलेल्या आश्रमात मुली येतात आणि आता सायलीने त्या दोघींसाठी कपडे ऑर्डर केलेले असतात आणि म्हणते हे बघा हे तुम्हा दोघींसाठी आणलंय म्हणून आणि घालून बघा बरं तुम्हाला व्यवस्थित होत आहेत ना तर ते पण मला सांगा. आता ती सोनल म्हणते आमच्यासाठी आणलंय. दिव्या म्हणते माझ्यासाठी तर कधीच कुणी आणलेलं नाही आहे असं म्हणून. सायली म्हणते पण आता तुमची सायली ते आहे ना तुमच्यासाठी, मग पटकन जा आणि घालून या, व्यवस्थित बसताय ना हे सगळं मला दाखवायला या हां म्हणून. त्या दोन मुली जातात आणि आता छोट्या गौरीला म्हणते की हे बघ हे तुझ्यासाठी मी फ्रॉक आणलाय आमच्या छोट्याशा गौरीसाठी, घालून दाखवशील ना मला. तर ती म्हणते की तू पण चल म्हणून. आणि आता सायली ती माणसे म्हणते अगं हे काय, तू तर मोठी मुलगी आहेस ना, मग तुला आता सायली ते हवी आहे का चेंज करायला. आणि म्हणते की चल मी येते तुझी मदत करते चेंज करण्यासाठी म्हणून, पण ती मुलगी नाहीच म्हणत असते. सायली म्हणते अगं जा ना, तर गौरी काही जातच नाही. सायली म्हणते हे बघ गौरी बाळा असं सतत घाबरायचं नाही या सगळ्यांना, मानसी ते आपलीच आहे की नाही, मग जा बरं हा फ्रॉक घे आणि जा, ती तुला मदत करेल मग मला दाखव तुला फ्रॉक कसा दिसतोय ते. ठीक आहे जा तिच्याबरोबर जा आणि हा फ्रॉक घाल. हा आता ती मानसी ते छोट्या गौरीला घेऊन जाते आणि बघा तिला ना छान लुक चेंज करून आणते तिचा. इकडे श्वेता म्हणत असते की सायली ताई जादू आहे ग तुझ्या हातामध्ये, अगं असं तुझ्यासारखं सगळ्यांना आपलंसं करणं मला आलं असतं तर किती बरं झालं असतं ना गं. सायली म्हणते अगं जमतंय की तुला अगदी व्यवस्थित, मला तर असं वाटतंय की तू बरीच वर्ष झाली याच घरातली आहेस म्हणून. ती श्वेता म्हणते मला पण आहे ना आता या घराला आश्रम म्हणावं असं नाही वाटत आहे, तुम्हा सगळ्यांसारखं ना घरच म्हणावं असं वाटतंय म्हणून. पुढे ती श्वेता म्हणते बरं हे सगळं बाकीचं काय आहे गं. तर सायली म्हणते अगं मधुभाऊंसाठी ना शाल मागवली आणि काकांसाठी मोजे आहेत, आता गारठा पडतोय ना तर त्रास होतोय गं त्यांना ना, तर त्यांना उपयोग होईल ना म्हणून. आणि म्हणते की आणि हां हे बघ हे तुझ्यासाठी आणलंय म्हणून. श्वेता म्हणते की नाही नाही मला नको आहे गं सायली ते काहीसुद्धा म्हणून. सायली म्हणते अगं बाई तुला कामं करताना गाणे ऐकायला आवडतात हे मला माहिती आहे, माणसाशी बोलत होतीस ना त्यावेळेस ऐकलंय मी, हे घे नाही म्हणू नकोस. लगेच ती श्वेता घेते हेडफोन आणि म्हणते की थँक्यू सो मच. आणि म्हणते हे बघ हे सोनू आणि ना मानसीसाठी कंपास आणलेत आणि कुसुमताईसाठी साड्या आणल्यात, बिचारी गेली अनेक वर्ष झाली ना त्याच साड्या नेसते म्हणून म्हटलं की आणावं म्हणून. श्वेता म्हणते इतकं सगळं कसं लक्षात राहतं गं सायली ताई तुझ्या. सायली म्हणते आपली माणसं मानली ना की आपण कसं त्यांच्या बाबतीतलं काही विसरू शकू म्हणून. श्वेता म्हणते चालेल मी हे सगळं आत ठेवू का म्हणून. सायली म्हणते हो. आता ती श्वेता काय करते सगळे बॉक्सेस पिशव्या घेऊन आत नेऊन ठेवून टाकते. इतक्यातच इन्स्पेक्टर सावंत आणि अर्जुन दोघेजण सुद्धा येतात. सायली लगेच म्हणते की अरे इन्स्पेक्टर सावंत तुम्ही या ना या या म्हणून. आता दोघेजण सुद्धा येतात. अर्जुन म्हणतो की सायली पहिल्यांदा तू बस म्हणून. आणि लगेचच अर्जुन म्हणतो की हे बघ इन्स्पेक्टर सावंत म्हणाले की आपण ज्या मुलींची नोंद केली ना पोलीस स्टेशनमध्ये त्यापैकी एक्झॅक्टली एका मुलीची ना खूप पूर्वी मिसिंग कंप्लेंट आलेली होती. सावंत म्हणतात हो म्हणजे प्राथमिक बघता तर असंच वाटतंय म्हणून मी चौकशीसाठी इथे आलो आहे. सायली म्हणते कुठल्या मुलीबद्दल बोलताय तुम्ही. तर सावंत म्हणतात इथे नवीन आलेल्या मुलींपैकी पहिल्यांदा पुण्यात कुणी राहत होतं का. तर पटकन श्वेता म्हणते की हो म्हणून. आता सगळे तिच्याकडेच बघायला लागतात. लगेच श्वेता म्हणते अगं हो सायली ताई ती सोनल या अगोदराने ना पुण्याला एका गुरुजींकडे राहत होते असं तिनेच सांगितलंय मला म्हणून. असं म्हणल्यानंतर बघा लगेच काय होतं की त्या दोन मुली येतात सोनल आणि त्या दिव्या. सायली म्हणते की अरे वा त्यांनी कपडे चेंज करून आलेले असतात ना. तर ती दिव्या म्हणते की ताई आम्ही कशा दिसतोय. सायली म्हणते की तुम्ही खूप गोड दिसताय, छान बसलेत कपडे अगदी तुम्हाला म्हणून. आणि आता इतकी ती छोटी गौरी पण येते आणि सायली म्हणते अरे ही छोटीशी बाहुली कोण आहे आमची, किती गोड दिसते या फ्रॉकमध्ये. अर्जुन पण म्हणत असतो की सो क्यूट खूप सुंदर आहे म्हणून. आणि म्हणतो की बायको तू ह्या मुलींसाठी हे सगळं घेतलंस का. तर सायली म्हणते हो. श्वेता म्हणते फक्त मुलींसाठीच नाही तर सायलीने आठवणीने आश्रमातल्या सगळ्यांसाठी ना काही ना काही आणलंय म्हणून. आता इन्स्पेक्टर सावंत हे सगळं बघत असतात. श्वेता म्हणते तुमची बायको ना खरंच कमाल आहे म्हणून. अर्जुन म्हणतो मग ते तर आहेच म्हणून. सायली म्हणते बरं सोनल तू पुण्याला राहायचीस का गं म्हणून. तर ती सोनल म्हणते की हो मी पुण्याला राहत होते म्हणून. आता बघा लगेच ही श्वेताची असं चेहरा वगैरे फिरलेला आपल्याला दाखवला आहे. सावंत म्हणतात की म्हणजे कंप्लेंट बहुतेक हिचीच असणार म्हणून. आता सायली काय म्हणते की बरं ठीक आहे म्हणून जा तुम्ही जाऊन खेळा हा म्हणून त्या गौरीला पण पाठवते. आणि आता त्या सगळ्यांना पाठवल्यानंतर बघा ही श्वेता काही जातच नाही तिथेच उभी राहते. आणि आता यांचं बोलणं काय होतं ते ऐकत असते. अर्जुन म्हणत असतो की इन्स्पेक्टर सावंत मला हे सांगा की जी काही कंप्लेंट केली ती काही वर्षापूर्वीची आहे ना, त्यानंतर पुन्हा कुठल्या सुद्धा पोलीस स्टेशनला तिची तक्रार आहे का किंवा कोणी या मुलींना शोधतं आहे का हे सगळं आपल्याला कळू शकेल का. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हो मी बाकी सगळ्या पोलीस स्टेशनला मेसेज तर पाठवला आहे, शिवाय या मुलीचा फोटो आणि FIRची कॉपी पण मी पाठवली आहे म्हणून. आणि यावरून आपल्याला नक्की लक्षात येईल की अजूनही तिला कोणीतरी शोधतं आहे म्हणून. आता अर्जुन म्हणतो की ग्रेट हे जर आपल्याला सगळं काही कळलं ना तर हिची फॅमिलीबद्दलची माहिती पण आपल्याला काढता येईल ना. सायली म्हणते तसं जर झालं ना इन्स्पेक्टर सावंत तर खूप बरं होईल, तुम्ही प्रयत्न चालू ठेवात हां.
ते म्हणतात की हो मॅडम, आमचे प्रयत्न चालूच असतात, हे माझं कामच आहे, चला मी निघतो. आणि अर्जुन सर, मीही तुम्हाला अपडेट करत राहू ना, चला मी निघतो, थँक्यू म्हणून आता इन्स्पेक्टर सांगून तिथून निघून जातात. सायली अर्जुनला म्हणते, या दोघीपैकी एकीच्या जरी घरचा संपर्क झाला ना तर बरं होईल, निदान कोणाला तरी त्यांचा फॅमिली मिळेल ना. अर्जुन म्हणतो, डोंट वरी, आता तू आहेस ना यांच्यासाठी आणि आश्रमातल्या सगळ्यांसाठी जे जे बेस्ट आहे ना तेच होईल म्हणून असं अर्जुन म्हणतो. आणि तिकडे ती गौरी सगळ्या आश्रमातल्या मुलींसोबत आहे ना खेळत असते. आपण पाहतोय पुन्हा हॉस्पिटलमधलं इकडे नागराज म्हणत असतो, प्रियाला कधी येणार आहे, त्या श्वेताचा फोन कधी येणार आहे, अगं करणार आहे का नाही ती फोन, एकतर माझे सगळे रिपोर्ट ना नॉर्मल आलेत, मला ना आता कोणत्याही क्षणी डिस्चार्ज मिळेल आणि मग चाललो आम्ही आता पुन्हा त्या घाणेरड्या काळ्या 4 भिंतीमध्ये, त्याच्या अगोदर मला कळू देत ना नक्की काय होतंय ते. प्रिया म्हणते, अहो थांबा जरा, येईल त्या श्वेताचा फोन, अहो तिच्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहेत. आता लगेच नर्स येते, लगेच नागराज म्हणतो, आता काही तुला त्रास होत नाही आहे ना, तर लगेच प्रिया म्हणते, काका विचारपूस करत होते, आता मी बरी आहे. इतक्यातच नर्स येते आणि म्हणते, तुम्ही 2 जीवांचे आहात ना, म्हणूनच तुमच्यासाठी हे खास आणले म्हणून. आता त्या नर्सने ना पिझ्झा आणले नाही, फ्रूट्स आणलेले असतात. लगेच सायली म्हणते, थँक्यू सो मच, खरंच तुम्ही मोठ्या बहिणीसारखी वागलात, तीच एवढी काळजी घेऊ शकते का नाही. नर्स म्हणते, त्यात काय एवढं, ही माझी ड्युटीच आहे म्हणून. आता बघा प्रियाला मस्त फळं वगैरे मिळत आहेत. आता नागराज म्हणतो, गंडवलं ना हिला पण, अगं तुझ्या बोलतापाना हिला सुद्धा ना तू गंडवलंच ना, सॉलिड आहेसा तुला कंटाळ येत नाही का गं थापा मारून. प्रिया म्हणते, आता इतकी वर्ष झालं मी त्या सुभेदार किल्लेदार यांना थापाच तर मारतीये, बोलवतीच तर आहे, आणि आता ही नर्स काय चीज आहे म्हणून. नागराज म्हणतो, बरोबर आहे तुझं. आता प्रिया म्हणते, काका तुम्ही हे जे सगळं काही बघताय ना, हे तर फक्त ही मनगाचं एक टोक आहे हो. आणि पुढे प्रिया म्हणते, माझं खरं टॅलेंट तर अजून बघायचं बाकी आहे. नागराज म्हणतो, अगं बघितलं तर की आता हेच तर टॅलेंट आहे तुझं, मी तिकडं तुरुंगात चढणार आणि तू इथे हॉस्पिटलमध्ये ऐश करणार नाही का. प्रिया म्हणते, अहो थांबा ना काका, थोडी वाट बघा, येणार फोन. नागराज चिडतो आणि म्हणतो, तू काय डोक्यावर पडलीस का गं, अगं थांबणं जर का माझ्या हातात असतं तर मी तुरुंगात कशाला इथेच थांबेन ना. प्रिया म्हणते, अहो हे सगळं तुमच्याच हातात आहे. मला एक गोष्ट सांगा, तुमचे रिपोर्ट नॉर्मल का आहेत माहिती आहे का, कारण तुम्ही नॉर्मल वागताय ना म्हणून, कारण डॉक्टर आल्यानंतर असं करून दाखवायचं असते ना, हो करून माझं दुखतंय म्हणून. नागराज म्हणतो, अगं असा कसा विश्वास बसेल त्यांच्यावरती, माझ्या शरीरात काहीतरी व्हायला पाहिजे ना तर विश्वास बसेल. प्रियाला आठवतं आणि प्रिया लगेच म्हणते, 1 मिनिट, तुम्हाला सफरचंदाची ॲलर्जी आहे ना, एकदा तुमच्या बिंडोक बायकोने एकदा तुम्हाला ना सफरचंद खाऊ घातलं होतं आणि तुम्हाला खूप त्रास झाला होता, आठवते ना मला, आहे ना तुम्हाला ॲलर्जी. नागराज म्हणतो, हो सफरचंदाची तर ॲलर्जी आहे. प्रिया म्हणते, मग वाट कसली बघताय, हे घ्या सफरचंद खा. आता नागराज बघतच बसतो आणि प्रिया म्हणत असते की एकदा का तुम्ही हे खाल्लं ना की कुठलाही डॉक्टर तुम्हाला ना जेलमध्ये नाही पाठवणार. नागराज म्हणतो, अगो किती थंडपणे बोलतीस गो तू हे सगळं प्रिया, अगं माझ्या जीवावर बेतील हे कळतंय का तुला. तर प्रिया म्हणते, हो काही नाही बेतत आहे हो, आणि लगेचच काय एवढी जीवघेणी ॲलर्जी नाही आहे तुम्हाला, हे घ्या आणि खा म्हणून. प्रिया नाही, नागराज नाही म्हणत असतो आणि प्रिया म्हणत असते, घ्या आणि खा म्हणून. आता बघा, आता आपण पाहतोय पुन्हा अर्जुन आणि सायलीच असेल. आता हे दोघेजण सुद्धा गाडीमध्ये बसलेले असतात आणि अर्जुन आहे ना एकटक गाडीकडेच बघून विचार करत असतो. सायली म्हणते, काय हो असं एवढं इथं बघून कसला विचार करताय. तर आता अर्जुन म्हणतो, बायको आता गणपती येणार आहेत ना, आणि आपल्या गाडीमध्ये ना बघ ना बाप्पाची मूर्तीच नाही आहे, सो मी हाच विचार करत होतो की ही मूर्ती कुठून आणायची आणि कशी असायला हवी म्हणून. सायली म्हणते, जरा थांबा, तुमचा हा प्रॉब्लेम आहे ना आधीच सुटला आहे म्हणून. आता सायली अर्जुन म्हणत असतो, कसं काय. तर सायली बघा तिच्या पर्समधून एक बॉक्स काढते आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते. आता ती सायली मूर्ती काढते आणि अर्जुनला दाखवते आणि म्हणते, हे बघा ही मूर्ती अशी हातावरती घेऊन दाखवते. अर्जुन म्हणतो, अरे वा बायको, किती सुंदर मूर्ती आहे ग ही, खूपच छान आहे, म्हणजे इतकं नाजूक काम आणि इतकं परफेक्ट फिनिशिंग, पण इतकी सुंदर मूर्ती तुला मिळाली कुठून. तर आता सायली म्हणते, तुम्हाला गणपतीची मूर्ती हवी आहे हे मला आधीच माहिती होतं ना, म्हणून शोधाशोध करून खास पेनच्या कार्यशाळेतून ना मी ही मूर्ती आणली आहे. आता अर्जुन म्हणतो, पेनमधून आणण्यासारखं एवढं काय खास आहे या मूर्तीमध्ये. तर सायली म्हणते, ही अधिकृत मूर्ती आहे, पेनच्या कारागिरांनी वर्षानुवर्ष जपलेल्या कलेचा हा वारसा आहे म्हणून. आणि पुढे म्हणते, आणि त्यातूनच तर ही मूर्ती घडते म्हणून. आणि म्हणते, आणि बघा ना प्रत्येक बारीक सारीक तपशील किती प्रेमाने आणि सुंदर रंगवलं आहे म्हणून. अर्थातच ही ना म्हणजे आताच हा जो सीन आहे ना तो प्रमोशनसाठी आहे पेनच्या एका कारागिराचा. आपण पाहतोय आता अर्जुन ती हातात मूर्ती घेतो आणि म्हणतो की खरंच गो बायको, हात लावलं ना की लगेचच कळतं किती मेहनत आणि श्रद्धा आहे ही मूर्ती बनवताना. सायली म्हणते, खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मूर्ती ना इको फ्रेंडली आहे म्हणून, म्हणजे आपली परंपरा आणि श्रद्धा तर जपली जाणारच आहे, शिवाय निसर्गाची सुद्धा ना काळजी घेतली जाईल म्हणून.
अर्जुन म्हणतो क्या बात आहे बायको, तू ना खूप छान पद्धतीने मूर्ती शोधून आणली आहेस. थँक्यू सो मच बायको. आता अर्जुन आणि सायली दोघं सुद्धा ना गाडीमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करतात आणि दोघं सुद्धा अगदी मनापासून नमस्कार करतात आणि गणपती बाप्पा मोरया असं सुद्धा म्हणतात. इकडे हॉस्पिटलमध्ये ती कॉन्स्टेबल येते आणि म्हणते प्रिया हे घे, त्या श्वेताचा फोन आहे म्हणून प्रिया लगेच फोन घेते आणि म्हणते ताई जरा लक्ष ठेव हा. आणि प्रिया साऊंड ऑन करते. आता तिकडून बोल प्रिया म्हणल्यानंतर श्वेता म्हणते हे बघ प्रिया, अर्जुन आणि सायली यांनी ना आश्रमाचं रूपांतर आता राज्यस्तरीय स्तरावरती केलेलं आहे आणि आता वात्सल्य आश्रमाची नवीन संस्थापक ही सायली सुभेदार आहे म्हणून. प्रिया लगेचच म्हणते की वाव ग्रेट म्हणून आणि म्हणते की म्हणजे आता वात्सल्य आश्रमात काहीही झालं तर त्याला संपूर्णपणे जबाबदार कोण असेल तर सायली सुभेदार. आता नागराज पण खुश होत असतो हे सगळं ऐकून आणि इकडे श्वेता पण खुश झालेली असते. आणि आजचं ठरलं तर मग आजचा हा भाग आहे इथेच संपतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेली रिव्ह्यू आवडत असेल ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण पाहतोय आता सायली आणि अर्जुन ते सर्टिफिकेट घेऊन घरी येतात आणि आता कल्पनाताईंना दाखवतात. कल्पनाताई म्हणतात सायली खरंच ही खूप मोठी जबाबदारी पण आहे ना हा तुझ्यावरती. सायली म्हणते हो आई, मी ती नक्की पार पाडेन. आणि सचिन म्हणतो त्या इन्स्पेक्टर धुमाळला की उद्या त्या नातेवाईकाला घेऊन तुला आश्रमात जायचंय माहिती ना. आणि राकेश म्हणत असतो की म्हणजे उद्या त्या सायली आणि अर्जुनवरती पहिला वार करण्याची सगळी तयारी झाली म्हणून. आणि सचिन म्हणत असतो की आता कुठे लपायचं ते सुद्धा कळणार नाही. आणि अर्जुन इकडे येतात, त्याचं बाळ कसं दिसेल हे इमॅजिन करून एक चित्र काढत असतो. इतक्यातच कुसुमताईचा फोन येतो आणि कुसुमताई म्हणते जशी आहेस ना तशी तू लवकरात लवकर इथं निघून ये बरं सायली म्हणून. आश्रमात काहीतरी मोठा धमाका झालेला असतो. आता तो काय हे आपल्याला उद्या नक्कीच कळेल. त्यामुळे प्लीज पाहत राहा माझ्यावरती सिरियल आणि हो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.